हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 19, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच सगळं होईल, सेक्रेटरी म्हणाला आणि निघून गेला. सो मिस्टर अर्जुन दातार, आता तुम्ही आणि तुमचं ते कॉन्ट्रॅक्ट दोन्ही माझंच असेल. बी रेडी मिस्टर अर्जुन दातार. मृणाल आपल्या हातातला फोन फिरवत म्हणाली. आता पुढे. दुसऱ्या दिवशी रचना, प्रसाद आणि अनोखी सगळेच नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर पोहोचले. अनोखी आता आपल्याबरोबर बस स्टॉपवर नसणार म्हणून रचनाला खूपच वाईट वाटलं. अगं हे वेडाबाई, इथे भेट नाही झाली म्हणून काय झालं? आपण ऑफिसमध्ये एकत्रच आहोत की, आणि इथून प्रसाद आहेच तुझ्याबरोबर आता. तोही आपल्या दोघींच्या ग्रुपमध्ये सामील झाला आहे ना, मित्रच आहे ना तो आपला. अनोखी तिला समजावत म्हणाली. अगो अगं हो, मी तुमचा मित्रच आहे, पण तुझी कमी मी कशी भरून काढणार? तू तो तू हे. प्रसाद हसत म्हणाला. हो, हे तू बरोबर बोललास. माझ्यासारखी दुसरी कोणी असूच शकत नाही. अनोखीही हसत म्हणाली. तेवढ्यात त्यांची बस आली आणि तिघे बसमध्ये चढले. तिघेही ऑफिसला पोहोचले. तेवढ्यात मृणालने नेहमीप्रमाणे आपल्या तोऱ्यात आणि रुबाबात ऑफिसमध्ये प्रवेश केला आणि सरळ अर्जुनच्या केबिनमध्ये शिरली. कोण आहे ही? खडूसची नवीन सेक्रेटरी आहे का? खडूसने आपल्या जयंत सरांना रिटायर केलं का? पण तिच्याकडे बघून वाटत तर नाही की सेक्रेटरी असेल. अनोखी अर्जुनच्या केबिनमध्ये गेलेल्या मृणालकडे बघत म्हणाली. काय माहीत, आजच तर दिसली आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, चल कामाला लागूया, रचना म्हणाली आणि आपल्या कामाला लागली. इकडे अर्जुन आणि अर्णव ही ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघतच होते. अर्जुनची सकाळ लवकरच एका क्लायंट बरोबर ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे त्याला थोडा उशीरच झाला होता. अर्जुन आणि अर्णव ऑफिसला जायला घाईघाईने खाली आले तर तिथे अर्जुनची वाट बघत असलेल्या रुक्मिणीबाईंनी कृष्णराव यांना इशारा केला आणि त्यांचा इशारा समजून कृष्णराव यांनी अर्जुनला हाक मारली. अर्जुन आणि अर्णव दोघांनीही त्यांच्याकडे बघितलं. अर्जुन, तुला वेळ असेल तर मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे, कृष्णराव म्हणाले. आजोबा प्लीज, मला आता जराही वेळ नाही, आपण नंतर बोलूया. अर्जुन त्याच्या स्वभावाप्रमाणे थोडासा चिडत म्हणाला आणि लगेच बाहेर निघून गेला. आजोबा, मला वाटतं तुम्ही वाघाच्या जबड्यात हात न घातलेलाच बरा. अर्जुन बाहेर जाताच अर्णव हळूच कृष्णराव यांच्या कानात म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तू मला घाबरवत आहेस, थांब तू, कृष्णराव त्याच्याकडे रागाने बघत म्हणाले. रुक्मिणीबाई, मी काय म्हणतो, त्याचं प्रोजेक्ट पूर्ण होऊ द्या, मग बोलून घेऊया त्याच्याशी. आता त्याचं लक्ष फक्त त्याच्या प्रोजेक्टवर आहे, त्यामुळे आता हा विषय काढणं बरं नव्हे असं मला वाटतं. बाकी तुम्ही समजूतदार आहातच, कृष्णराव म्हणाले. रुक्मिणीबाईंनाही त्यांचं म्हणणं लक्षात आलंच होतं. आता बोलणं झालंही असतं तरी त्यांना नकारच मिळणार होता, म्हणून त्यांनी ही प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत शांत राहण्याचा निर्णय घेतला. अर्जुन आणि अर्णव दोघेही ऑफिसमध्ये अर्जुनच्या केबिनमध्ये आले तर मृणाल अगोदरच तिथे बसली होती. अर्जुन तर आजपासून मृणाल त्याला जॉईंट होणार हे संपूर्णपणे विसरूनच गेला होता. गुड मॉर्निंग अर्जुन, मृणालने अर्जुनला विश केलं. गुड मॉर्निंग, अर्जुन म्हणाला, पण त्याचा चेहरा नेहमीप्रमाणेच निर्विकार होता. त्याने एकदा मृणालकडे नजर टाकली. ती नेहमीप्रमाणे आकर्षकच दिसत होती. तिचं राणीपण एकदम रॉयल होतं, यात काही वादच नव्हता. पण मृणालने फक्त अर्जुनलाच गुड मॉर्निंग केलं होतं. अर्णवकडे तिने बघितलंही नव्हतं. गुड मॉर्निंग मृणाल मॅडम, आम्ही पण आहोत इथे, अर्णव मुद्दाम म्हणाला. अर्णवला तिचा थोडा रागच आला होता. ओ सॉरी, मी तुला बघितलंच नाही. गुड मॉर्निंग, मृणाल आपल्या तोऱ्यात म्हणाली. भाई, मी माझ्या केबिनमध्ये जातो, आज माझी मीटिंग आहे तर त्याची तयारी करायची आहे, अर्णव म्हणाला. अर्णव,
अकाउंट डिपार्टमेंटमधील एकाला तुझ्या बरोबर घे, म्हणजे आजच्या मीटिंगमध्ये जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि तुझ्या बरोबर मीटिंगलाही घेऊन जा, अर्जुन म्हणाला. ओके बॉस, असं म्हणून अर्णव बाहेर पडला. अर्णव आपल्या केबिनमध्ये जाण्याआधी अकाउंटंट डिपार्टमेंटच्या लोकांकडे आला. आज तुमच्यापैकी माझ्याबरोबर कोणाला तरी मीटिंगला यायचं आहे. कोण कोण रेडी आहेत? अर्णवने मुद्दाम हा प्रश्न केला आणि तिथल्या सगळ्या चारही लोकांनी आपले हात वर केले. ओ, सगळेच तयार आहेत. म्हणजे मलाच एकाला निवडावं लागेल. मला वाटतं अनोखी, तू माझ्याबरोबर चल. आणि त्याआधी आपल्याला मीटिंगची तयारीही करायची आहे. त्यामुळे तू आता माझ्या केबिनमध्ये ये, अर्णव म्हणाला आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेल्या. थोड्या वेळाने आपल्या हातात एक फाईल घेऊन अनोखी त्याच्या केबिनमध्ये गेली. ती पहिल्यांदाच अर्णवच्या केबिनमध्ये आली होती. केबिनमध्ये पाऊल ठेवताच तिचं लक्ष एका चित्राकडे गेलं. वाव सर, खूपच सुंदर पेंटिंग आहे, व्हेरी ब्युटिफुल. अनोखी त्या चित्राकडे बघत म्हणाली. आवडलं तुला? मी काढलं आहे, अर्णव हसत म्हणाला. काय? तुम्ही? खरंच अमेझिंग सर, अनोखी त्या चित्रावर हात फिरवत म्हणाली. हो, वेळ मिळाला आणि कधी एकटं वाटलं तर काढतो पेंटिंग. तुला माहित आहे, माझ्या रूममध्ये माझी खूप सारी अशी पेंटिंग्स आहेत. अर्णव खुश होत म्हणाला, कारण त्याच्या काकांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या पेंटिंगबद्दल बोललं होतं. खरंच सर, खूप ग्रेट. सर, माझ्या बाबांचे एक मित्र आहे, तेही अशीच तुमच्यासारखी सुंदर पेंटिंग करतात. मला खूपच आवडते, अनोखी म्हणाले. अरे अरे वा, म्हणजे आपल्या कलेची कदर करणारं कोणीतरी आहे तर या जगात, अर्णव हसत म्हणाला. ज्यांना कलेची पारख आणि आवड असते ना, त्यांना कलेची कदर नेहमीच असते सर. नाहीतर काही लोक असतात निरस, ना तोंडावर हसू ना बोलण्यात गोडवा. त्यांना कळणार कला, अनोखी नाक मुरडत म्हणाली. तुझा टोमणा मला कळला बरं, चला कामाला लागूया, नाहीतर तुझे खडूस बॉस ओरडतील, अर्णव हसत म्हणाला आणि दोघे कामाला लागले. अर्णवने अनोखीला आजच्या मीटिंगबद्दल समजावून सांगितलं आणि मीटिंगमध्ये काय प्रेझेंट करायचं आहे तेही सांगितलं. बघ, ही माझी पहिलीच मीटिंग आहे, जे मी आज एकटा हँडल करणार आहे तुझ्या साथीने. काम एकदम परफेक्ट झालं पाहिजे, नाहीतर तुला आणि मला दोघांनाही ओरडा पडेल. तुला तर माहितीच आहे, अर्णव म्हणाला. तुम्ही काहीच काळजी करू नका सर, असं काहीच होणार नाही. तुमची ही मीटिंग नक्कीच सक्सेसफुल होईल, अनोखी म्हणाली. तुमची नाही, आपली म्हण. तूही आहे त्यात. मी एकट्यानेच बॉसचा ओरडा का खाऊ, अर्णव हसत म्हणा. मी तर रोजच ओरडा खात असते सर, आज थोडी मजा तुम्हीही घ्या, अनोखी म्हणाली आणि दोघेही हसायला लागले. पुढच्या 2 तासात दोघांनी एकदम मन लावून मीटिंगची पूर्ण तयारी केली. अनोखी जशी बोलण्यात हुशार होती, कामातही तेवढीच हुशार होती. हे अर्णवला तिच्याबरोबर काम करता करता कळून चुकलं. ती खूपच टॅलेंटेड होती. दोघांनी मिळून एक छान प्रेझेंटेशन तयार केलं आणि फायनल करण्यासाठी अर्जुनकडे गेला. इकडे अर्जुन आपल्याच कामात मग्न होता, तर मृणाल त्याला न्याहाळण्यात बिझी होती. मध्येच काही प्रश्न विचारून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती, पण तोही तेवढ्यापुरतीच उत्तर देऊन परत आपल्या कामात बिझी होत होता. अर्जुन, मलाही काहीतरी काम सांग ना प्रोजेक्टचं, म्हणजे मलाही काहीतरी कळेल त्यात. बसून बसून मग मला आता खूपच बोर झालं आहे इथे. माझ्या ऑफिसमध्ये मला सतत काही ना काही काम करायची सवय आहे. त्यामुळे असं नुसतं बसून राहणं चांगलं वाटत नाही, मृणाल एकदम हलक्या आवाजात म्हणाले. तेवढ्यात अर्जुन आपलं प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी अर्जुनच्या केबिनमध्ये आला. भाई, एकदा तू पण बघून घे, म्हणजे काही चुका असतील ते करेक्ट करता येतील, अर्णव म्हणाला. अर्जुनने प्रेझेंटेशन बघितलं आणि त्यालाही ते आवडलं. गुड, म्हणजे तुझा पहिलाच प्रयत्न खूप छान आहे आणि मला वाटतं तू अकाउंटमेंट डिपार्टमेंटमधून ज्या पर्सनला घेतलाय ती पण या कामात हुशार आहे, अर्जुन दोघांची तारीफ करत म्हणाला. थँक्यू बाई, अर्णव हसत म्हणाला आणि बाहेर निघून गेला. तुझा स्टाफही तुझ्यासारखेच हुशार आहे म्हणावं लागेल, मृणाल हसत म्हणाली. येस, आमच्या ऑफिसमध्ये अशाच लोकांना आम्ही जॉब दिला आहे, जे आमच्या कंपनीचा फायदा करून देतील, ना की नुकसान, अर्जुन एकदम ॲटिट्यूडमध्ये म्हणाला. छान, याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मला तुझ्याकडून या काही दिवसात शिकायच्या आहेत, मृणाल म्हणाली. बरं, माझ्यासाठी काही काम आहे का, म्हणजे एखादी फाईल चेक करायची आहे किंवा अजून काही, मृणालने विचारलं. अर्जुनला जराही इच्छा नव्हती तिला आपल्या कामाबद्दल काहीही माहिती देण्याची, पण आता तो बोललाच होता तर तिला काहीतरी काम द्यावंच लागणार होतं.
ठीक आहे, ही फाईल बघ. ही मटेरियलची फाईल आहे जे या प्रोजेक्टसाठी सप्लाय होणार आहे. तुला जर अनुभव असेलच, चेक कर आणि सांग काही राहिलंय का, की अजून काही त्यात करेक्शन असेल. बघ, चेक करून सांग मला, अर्जुन म्हणाला आणि मृणालच्या हातात एक फाईल दिली. इकडे अनोखी आणि अर्णव मीटिंगसाठी निघाले होते. अनोखी फ्रेश होण्यासाठी बाहेर निघून गेली आणि तेवढ्यात अर्जुन अर्णवच्या केबिनमध्ये आला. अरे भाई, आता तुझ्याकडेच येणार होतो मीटिंगसाठी निघतोय म्हणून सांगायला, अर्णव म्हणाला. त्यासाठीच मी आलो आहे, तुला बेस्ट ऑफ लक करायला. तू ही मीटिंग सक्सेसफुल करशील यात शंकाच नाही. गुड लक. अर्जुन एकदम किंचित आपल्या ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला. बरं, तुझा आजचा असिस्टंट कुठे आहे, अर्जुनने विचारलं. मीटिंगसाठी निघायचं आहे तर ती फ्रेश होण्यासाठी गेली आहे, येईलच एवढ्यात, अर्णव म्हणाला. ती म्हणजे कोण? मलाही आवडेल तिला भेटायला. माझा स्टाफ एवढा हुशार आहे, त्याचं कौतुक आहे मला, अर्जुन म्हणाला. तू भेट, पण मला नाही वाटत तुला ती आवडेल, अर्णव आपलं हसू थांबत म्हणाला. तेवढ्यात अनोखी फ्रेश होऊन परत अर्णवच्या केबिनमध्ये आली आणि अर्जुनला तिथे बघून जागेच थबकली. गुड आफ्टरनून सर, अनोखी अर्जुनकडे बघत म्हणाली. पण अर्जुनने काही न बोलता आपल्या नेहमीच्या निर्विकार चेहऱ्याने फक्त मान हलवली आणि ती ह्या वेळेला इथे का आली असा चेहरा करून अर्जुन तिच्याकडे बघू लागला. खडूस, अनोखी हळूच फुटफुटली. सर निघायचं, अनोखीने अर्णवला विचारलं. हो, तू हो पुढे, मी आलोच, अर्णव म्हणाला. अर्णव, डोंट टेल मी की या इडियटला तू आपल्या बरोबर घेतला आहेस, अर्जुन डोळ्याची एक भुवई वर करत म्हणाला. यस भाई, म्हणून तर मी म्हणालो ना की ती तुला आवडणार नाही. पण मगाशी तू ज्या अकाउंट डिपार्टमेंटच्या माणसाची तारीफ करत होता ती हीच आहे. निघू मी, एवढं बोलून अर्णव निघून गेला. अर्जुन परत आपल्या केबिनमध्ये आला तर मृणाल फाईल चेक करण्यात बिझी होती. ती पाठमोरी असल्यामुळे बॅकलेस ब्लाउजमधून दिसणारी तिची गोरी पाठ कोणालाही तिच्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती. पण अर्जुनने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत आपल्या चेअरवर येऊन बसला. तेवढ्यात मृणालच्या मोबाईलची मेसेज टोन वाजले. मेसेज होता, रिसीव्ह, ओके. कथेचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या तर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.